एका कुटुंबातल्या एका माणसावर. दुकानमध्ये बोलू खरे येऊच राहिले ते घर बोलायचं बघा सगळ्यांनी. तुमच्या किती जणांवर कर्ज नाही हो? ज्याच्यावर कर्ज नाही अशा माणसाने हातवर करा, आणि ज्याच्यावर कर्ज आहे त्याने हातवर करा. 2 हातवर केले बघ. तिकडे मागं नाही दिले काय सगळ्यांवर आहे ना. बरं कर्ज कशा कशातलं? ट्रॅक्टरचं कर्ज आहे का? गायांचं कर्ज आहे का? डेअरीची उचल आहे का? घरा होम लोन आहे का? 4 व्हीलरचं कर्ज आहे का? एवढंच नाही, तुमच्या खिशात ज्यांचे मोबाईल आहेत का त्याच्या सुद्धा बजाज फायनान्स कर्ज आहे. खरे खोटे बरोबर आहे का? किती जण असे लोक ज्यांच्या मोबाईलवर कर्ज नाही? मोबाईल सुद्धा कर्ज आहे. आता झेटे पाटलांचा नसेल समजा मोठे लोक, आमचं तर लोनवरच आहे. बरोबर आहे का? म्हणजे अशी एक वस्तू नाही आली. फक्त आता माझी एकच विनंती चेअरमन, आता तुम्ही शेतीवर कर्ज तर आहे, पाईपलाईनवर आहे, ट्रॅक्टरवर आहे, गाईवर आहे, मोटरसायकलवर आहे, बांगल्यावर आहे, पिकावर आहे. एवढंच नाही, पुढे जाऊन खोला सांगतो, मोबाईलचं सांगितलं मोबाईलवर आहे. घरातल्या प्रत्येक महिलेवर बचत गटाचं कर्ज आहे का नाही? हा, त्यांना माहिती कर्ज घ्यायची मर्यादा संपली. सरकारला माहिती बघा आता कर्ज वितरण करायचं कसं. मग 10 महिन्यांचा गट करा, 10 महिन्यांच्या गटाच्या नावाखाली आम्ही कर्ज देतो. प्रत्येक कुटुंब आज कर्जाच्या ओझ्याखाली. खरं आहे का खोटे? आणि म्हणून एका बाजूला बाजारभाव बसायचे आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च मात्र वाढत चाललाय, कुटुंबाचा खर्च वाढत चाललाय. त्याचे परिणाम काय झाला? तरुणाई वैफल्यग्रस्त झाली. शेतीचं अर्थकारण आणि शेतकऱ्याचं जगणं हे कसंच जुळायला तयार नाही, कसंच त्या अर्थकारणात जुळत नाही. आणि म्हणून मागच्या 10-15 वर्षामध्ये या अर्थकारणाचा गॅप एवढा मोठा पडला आणि कर्ज साचत आत्ता लिमिट, कर्जाच्या सगळ्या लिमिट खुला झाल्या आणि कशावरच कर्ज घ्यायची सोय राहिली नाही. आणि म्हणून शेवटची घटना आहे, तुम्हाला सांगतो, ही शेवटची घटना आहे शेतकऱ्यांच्या कर्जाची. इथून पुढे तुम्हाला कशावर कर्ज मिळणार नाही. सोसायटी नाही ना बघा चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सोसायटी मणे वडगाव, तुम्हाला आता इथून पुढे किडनीवर कर्ज द्यावं लागेल. कशावर? डोळ्यावर, पायावर, हातावर, कुणाच्या तरी यकृतावर, कुणाच्या तरी पॅनक्रियावर. कारण आता कर्ज देणार कशावर? माणसंच घाण ठेवायची वेळ आली. कारण आपलं तर जेवढं काय होतं तेवढं सगळं ऑलरेडी घाण आहे. कुणाचं बचत फायनान्स कडे, कुणाकडे एडीसीसी कडे, कुणाच्या 7 भोजन आहे असा माणूसच नाही. आणि म्हणून एका बाजूला कर्ज लागतंय, दुसऱ्या बाजूला उत्पादनाचे पैसे हातात येत नाहीत. आणि म्हणून सरकारने या गोष्टीचा अंदाज घेतला. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये हुशार सरकारने कर्जमुक्ती करू, 7-12 कोण म्हणलं होतं? सरकार म्हणलं, माननीय आमदार देवेंद्र फडणवीसांनी खोटं आश्वासन दिलं आणि सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा 7-12 करू आणि 1,500 रुपये लाडक्या बहिणीला दिले. आमच्या बहिणींनी सरकारचा विरोधकांचा कार्यक्रम केला आणि बहुमताने सरकार निवडून दिलं. परत नंतर 1,000 आल्यावर फिल्टर कसा लावला? मग अंगणवाडी सेविका काढल्या, मास्तर काढले, शिक्षक काढले, अमुक काढले, तमुक काढले, ते गाडीवाले काढले, गॅसवाले